हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा, आता आपण पाहणार आहोत त्रिकोण मोजणे. कोणता आहे? त्रिकोण मोजणे है ना. तर मग आता त्रिकोण मोजायचे आहेत. तर मग आता हे जे आहे ना, हे पहा इथे, हे असं, ही बाउंड्री जर असा विचार केला, हे पहा, हा एक त्रिकोण आहे की नाही मोठा, हे पहा आहे ना, हा मोठा त्रिकोण. याच्या मधामध्ये किती त्रिकोण आहे? एक आहे का? एक दिसायला काय छोटा? मग असं करायचं, मधला एक, ठीक आहे, गुणाकार करा. कशामुळे गुणाकार करायचा? तर हे सूत्र आहे की मधात किती त्रिकोण आहेत? एकच आहे. मग गुणाकार करून सूत्रानुसार 4 + 1 असं करायचं. हां, आता तुम्ही म्हणणार हे +1 का? तर हे पहा, हे जे आहे ना, हा एक त्रिकोण सगळ्यात बाहेरचा, तर तो +1 म्हणून असा घ्यायचा आणि 4ने गुणायचं आहे त्याला. तर 4 × 1 = 4, 4 + 1 किती होतात? 5. मग याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत? 5. मोजा बरं, बघा, 1 2 3 4 आणि हे बाहेरचं एक पूर्ण 5. कळलं ना आता? हां, अशा प्रकारे. तर असं एवढं पूर्ण मोजण्यापेक्षा छान राहील की अशा छोट्याशा ट्रिक्सनं करायचं आहे. आता हे तुम्हाला त्रिकोण दिलेलं आहे, आपण एक काम करूया. बघा, आता याच्यामध्ये आपण एक वाढवला, ठीक आहे, वाढल्यास आता एवढंच वाढवलं, आणखी जास्त नाही वाढवायचं. आता आपण बघूया याचं काय करायचं. हा एक त्रिकोण आहे का? पहा, एक भल्ला मोठा त्रिकोण आहे का बाहेरचा? ठीक आहे, एक आहे. याच्या मधात किती आहेत? 1 आणि हा एक आहे 2. किती आहेत मधामध्ये? 2 आहेत. मग इथं 2 लिहा, गुणाकारामध्ये 4 करा आणि बाहेरचा एक किती आहे? एकच आहे, म्हणून +1 करा. 4 2 8, 8 + 1 म्हणजे 8 + 1 किती होतात रे? 8 आणि 1 9. किती त्रिकोण आहेत यामध्ये? 9. बघा बरं मोजून म्हणा, 1 2 3 4 5 6 7. हा एक 8, हा एक पूर्ण 9 आणि हा मधला धरलेला आहे आपण. शाबाश. अशा प्रकारे हे पूर्ण असं खेळत राहण्यापेक्षा डायरेक्ट सूत्रामध्ये टाकायचं आणि सूत्रानुसार गणित करायचं. सोपे आहेत की नाही बरं गणित? छान का? बघा, आता तुम्हाला मी असे करायला देतो. मित्रांनो, हे 2 गणित तुमच्यासाठी. कॉमेंटमध्ये त्याचा ॲन्सर टाका. गुड बाय.